काँग्रेस प्रदेश समिती सध्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करते। मी सध्या सर्वप्रथम बातचीत करणार आहे शिवाजीराव मोगेंकडून। साहेब, काय सांगाल तुम्ही, जिल्ह्यामध्ये एवढं मोठं नुकसान झालेलं आहे? नाही, खरं म्हणजे एवढं मोठं नुकसान झाल्याच्या नंतर शासनाने ताबडतोब ॲडव्हान्समध्ये ते सुरुवात मदत करायला पाहिजे आतापर्यंत। आणि बाकी मग सर्वेच्या नंतर काय करायचं, कारण ते सर्वे करायचा विशेष नाही, सर्व सार्वत्रिकच झालं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच नुकसान भरपाई दे अशी परिस्थिती आहे, ते त्यांनी केलं पाहिजे। नक्कीच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की याआधी कुठल्याही सरकारनं दुष्काळ जाहीर केलेला नाही, मात्र दुष्काळामध्ये मिळणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत ते आम्ही लागू करू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या आणि दिवाळीच्या जवळपास आम्ही मदतीची घोषणा करू। परंतु अशा प्रकारचं वक्तव्य करणं की जे आहे ते आम्ही देऊ, शेतकऱ्यांना पुरेसा मदत करू नाहीत, हे एक तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं या सरकारचं सुरुवातीपासूनचं धोरण आहे, त्याच्यामधलाच हा भाग आहे। परंतु आमची मागणी आहे की 50,000 रुपये हेक्टरी दिले पाहिजेत आणि ज्यांची जमीन खरडून गेलेली आहेत त्यांना किमान 1 लाखापासून 5 लाखापर्यंत, कारण जी खरडून गेलेली जमीन आहे 2, 3, 4 वर्ष तरी ती जमीन व्यवस्थित होणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना जे आज ते जमीन दुरुस्त करण्याकरता खर्च लागतो फार मोठा लागणार आहे। म्हणून महापुरामुळं की नदी नाल्यामुळे जे खरडून गेली जमीन आहेत त्याला अधिक रक्कम दिली पाहिजे आणि किमान कमीत कमी त्या ठिकाणी 50,000 रुपये हेक्टरी दिले पाहिजेत। अशा प्रकारचं संवेदना नसलेलं सरकार की कुठले तरी स्टेटमेंट करायचं आणि शेतकऱ्यांना मग कर्जमाफी नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं शेतकऱ्यांना मोबदला योग्यरित्या ते देऊ शकत नाहीत आणि त्याकरता काँग्रेस पक्षाने जागोजागी अशा प्रकारची पाहणी करून रिपोर्ट आम्ही तयार करतो आहोत। समितीचं एक समिती म्हणून आम्ही या ठिकाणी आहेत, बाळासाहेब मांगुळकर समितीचे सदस्य आहेत, मोगेसाहेब नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, सर्वच जण या ठिकाणी आम्ही उपस्थित यासाठी आहेत की शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही पोहोचतो आहोत। पण या शासनाला थोडेही सुद्धा शेतकऱ्यांबद्दलचं कळवळा नाही आहेत। यामध्ये कुठेतरी विरोधी पक्ष म्हणून आपण कमी पडतो असं वाटते? आपण विरोधी पक्ष म्हणून कमी पडत नाही, परंतु याच्यामध्ये स्पष्ट आहे की ज्या वेळेला महापूर आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेतीचं नुकसान झालं त्यावेळेला तात्काळ प्रदेश काँग्रेस कमिटीनं कमिटी नेमलीत आणि कमिट्या नेमून सगळ्या ठिकाणची पाहणी करण्याच्या सूचना केल्यात आणि पाहणी केल्यावर जर शासन ऐकत नसेल तर राज्यपालापर्यंत आपण गेलं पाहिजे। आम्ही मोर्चे त्या ठिकाणी काढू, निदर्शनं करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। तुम्ही सांगताय ते करत नाही, तुम्ही या ठिकाणी मदत करण्याची गरज असताना तुम्ही काही वेगळं बोलताय की मागं काय केलं होतं, त्यांनी काही केलं नव्हतं म्हणून आम्ही काही करणार नाही। अशा पद्धतीनं शेतकऱ्यांबद्दलचं त्या ठिकाणी त्यांची भूमिका मला तरी वाटते की शेतकऱ्यांना अन्याय करणारी आहेत, शेतकरी पेटून उठलेला आहेत आणि यांना दिसेल की शेतकरी ज्यावेळेला रस्त्यावर येऊन उतरेल आणि यांना त्या ठिकाणी सळो की पळो करून सोडेल, अशा प्रकारची परिस्थिती। काँग्रेसची भूमिका काय? काँग्रेसची भूमिका जी आहे ती आम्हीच काल परवालाच यवतमाळमध्येही मीटिंग घेतली, जागोजागी सगळ्या ठिकाणी आम्ही लोकांना पाठवलं आणि यवतमाळमध्ये मीटिंग घेऊन आम्ही सांगितलं की प्रत्येक तालुका स्तरावर कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांचं जी प्रचंड अशा प्रकारची शेतीची हानी झालेली आहे, त्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याकरता आणि शासनाला 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याकरता 1 हेक्टरी हे भाग पाडलं पाहिजेत, त्याकरता आपण रस्त्यावर आलं पाहिजेत आणि तशा प्रकारचा कार्यक्रमाची आखणीसुद्धा केली आहे राज्यभर। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।